पहिल्यांदा सगळ्याच विद्यार्थ्यांचं प्रथम वर्ष कला मधून जे द्वितीय वर्ष कलामध्ये तुम्ही आलेला आहात, तुमच्या सगळ्यांचं अगोदर अभिनंदन. तुम्ही सगळेच आता भूगोल विशेष विषयाचे विद्यार्थी आहात. भूगोल विभागातर्फे तुमचं अभिनंदन करणं हे माझं मी कर्तव्य समजतो. जशा पद्धतीने तुम्ही अगोदर अभ्यास केलेला आहे त्यापेक्षा जास्त अभ्यास करावा. आपलं कॉलेजचं नाव, आपल्या गावाचं नाव, आपलं महाविद्यालयाचं नाव तुम्ही उज्ज्वल करावं अशी मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. तर सध्याचं युग जे आहे, सध्या कोरोना हा एक विषाणू, त्याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि म्हणून शासनाने सांगितलेलं आहे की शक्यतोवर जास्तीत जास्त करून तुम्ही ऑनलाईन मुलांना अभ्यास द्या, त्यांना लेक्चर द्या, त्यांना व्याख्यान द्या, जेणेकरून ते या आजारापासून सुरक्षित राहतील. आणि म्हणून हा उपक्रम आपण या ठिकाणी राबवतोय. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की प्रथम वर्ष कालामध्ये तुम्ही प्राकृतिक भूगोल हा विषय तुम्ही त्या ठिकाणी शिकला होता उत्तम प्रकारे. आणि त्यानंतर मात्र आता द्वितीय वर्ष कलामध्ये जो विशेष पेपर असतो, पहिला पेपर, त्याला आपल्या या ठिकाणी त्या विशेष पेपरला जी त्याला आपण नाव दिलेलं आहे 232 DSC फर्स्ट ए, हा मागच्या वर्षापासून नवीन सिलेबस आलेला आहे आणि विषयाचं नाव आहे जॉग्राफी ऑफ टुरिझम. मराठीमध्येच तुम्हाला हा विषय असेल. तर अतिशय उत्तम विषय आहे आणि त्याला मराठीमध्ये पर्यटन भूगोल असं त्याचं आपल्याला सांगता येईल. अतिशय वेगळी ब्रँच. जसे भूगोलामध्ये 2 शाखा आहेत. एक शाखा आहे प्राकृतिक भूगोलाची, दुसरी शाखा असते मानवी भूगोलाची. प्राकृतिक भूगोलामध्ये मृदावरण, जलावरण, वातावरण, हवामानशास्त्र, मृदाशास्त्र यांचा अभ्यास केला जातो. तसंच मानवी भूगोल ही जी शाखा असते, या मानवी भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोल, वस्ती भूगोल, आहार आणि आरोग्य यांचा भूगोल, पर्यटनाचा भूगोल, आर्थिक भूगोल, वाहतुकीचा भूगोल, अशा वेगवेगळ्या शाखा आहेत. पर्यावरण भूगोल, अशा भरपूर शाखा आहेत. या शाखांमधून एक तुम्हाला विषय दिलेला आहे यावर्षी पर्यटनाचा भूगोल. आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि अतिशय आजच्या युगामध्ये ज्या रोजगाराच्या संधी असतात, त्या रोजगाराच्या संधी आपल्याला आपण स्वतःचा रोजगार या ठिकाणी निर्माण करू शकतो या विषयाचा अभ्यास केल्यानंतर. कारण जगामध्ये सध्या पर्यटन हा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करतोय. खूप मोठ्या प्रमाणात तो व्यवसाय प्रगती करतोय. आणि अशा प्रकारचा विषयाचं ज्ञान आपल्याला असावं म्हणून शासनाने, विद्यापीठाने, महाविद्यालयाने अशा विषयाची तरतूद तुमच्यासाठी केलेली आहे. आणि तुम्ही खरोखर या ठिकाणी भाग्यवान आहात असं तरी मला वाटतं. तर आपण अगोदर की पर्यटन जो भूगोल आहे तर त्याचे कन्सेप्ट काय, आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो संकल्पना काय, पर्यटनाची संकल्पना काय, काय संकल्पना आहे याची. तर सध्याचं युग हे कारखानदारीचे युग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धावपळीचे युग आहे. या धावपळीच्या युगामध्ये मनाला शांती मिळावी, कुठंतरी आपलं मन निसर्गामध्ये जाऊन विरंगुळा आपल्याला मिळावा, मनशांती मिळावी, म्हणून पूर्ण जगामध्ये पर्यटनाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता वाव मिळाला आपल्याला दिसून येतो. भरपूर देश असे आहेत की ते फक्त पर्यटनावरतीच त्यांचा उदरनिर्वाह करतायत. उदाहरणार्थ आईसलँड आहे, स्वित्झर्लंड आहे. भारतामध्ये सुद्धा अशी भरपूर पर्यटन स्थळं आहेत की त्या ठिकाणी तो पूर्ण शहर हे फक्त पर्यटनावरती त्यांचा उदरनिर्वाह करतंय, हे आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ शिर्डी, पंढरपूर, आपल्या जवळचा तोरणा बघा की पर्यटन जर बंद असेल तर स्थानिकांना रोजगार मिळत नाही. आणि मग अशी संकल्पना आपल्याला दिसून येते. तर पर्यटन ही जी एक आर्थिक क्रिया आहे ती पर्यावरणावरती पण अवलंबून आपल्याला दिसून येते.
आणि ती पर्यटन ही जी संकल्पना आहे, ही क्रिया आहे, ही काही आधुनिक काळापासून निर्माण झालेली नाही, तर जुन्या काळी सुद्धा, ऐतिहासिक काळामध्ये सुद्धा पर्यटन हा एक व्यवसाय, ही एक क्रिया मानवाकडून या ठिकाणी सुरूच होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मानवाचा उगम झाल्यानंतर किंवा त्याचा जन्म या ठिकाणी झाल्यानंतर, पृथ्वीवर तो आल्यानंतर, तो काही एका ठिकाणी थांबलेला नव्हता. तो एक भटक्या स्वरूपामध्ये होता. तो प्राण्यांमागे या ठिकाणी त्याचं शिकार करण्यासाठी हळूहळू प्राण्यांच्या कळपामागे जायचा. आणि एक प्रकार ती सुद्धा त्याची पर्यटनच एक प्रकारे होतं, त्याचं फिरणंच होतं. जसजसा कळप पुढे जाईल तसतसे मानव त्या कळपाच्या मागे मागे जात होते. मग कालांतराने ते आफ्रिकेमधून अरेबियन कंट्रीमध्ये आले, अरेबियन कंट्रीमधून आशियामध्ये आलेत, आशियामधून रशियामध्ये गेले, तिथून अमेरिकेमध्ये गेले. अशा आपल्याला या माणसाचं फिरणं आपल्याला दिसून येतं. काही युरोपमध्ये गट गेलेत, काही आफ्रिकेत स्थायिक झालेत. म्हणजे पर्यटन ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना काही आजची नाही, अनादी काळापासून चालत येणारी संकल्पना आहे. आणि तुम्हाला तर माहिती असेलच की मानवाने चंद्रावर पाऊल ठेवलेलं आहे. कदाचित पुढे मागे जसं आता जातो कुठेतरी फिरायला, उटी, म्हैसूर वगैरे उंच ठिकाणी, तर पुढे मागे कदाचित चंद्रावर सुद्धा पर्यटन निघेल. कुठेतरी एखाद्या ग्रहावरती सुद्धा या ठिकाणी जातील प्रक्षेपण यानाद्वारे, सॅटेलाइट एखाद्या वाहनाद्वारे जातील. आणि ते सुद्धा आता सुरूच आहे. रशियाने तसं एक अवकाश पर्यटन सुद्धा सुरू केलेलं आहे, आपल्याला असं दिसून येतं. म्हणजे हा जो विषय आहे, हा विषय काही फक्त आजच्याच काळाचा नाही, तर तो मानवाच्या निर्मिती झाल्यापासून तो पुढे हा चालणारा विषय आहे. म्हणून या विषयाला म्हटलं जातं गतिमान विषय, डायनॅमिक सब्जेक्ट आहे, गतिमान आहे. तो काही स्टॅटिक नाही, तो काही असं स्थिर नाही, तर त्याच्यामध्ये नेहमी बदल होत असतात, हे आपल्याला दिसून येतं. मग ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेमध्ये आपल्याला असं दिसून येतं की मग मनुष्य जो फिरतो तो समाजकारण, राजकारण, तो त्याच्यामुळे सुद्धा देश एकत्रीकरण होतो. त्याला दुसऱ्या भागातली संस्कृती कळते, भाषा कळते, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे खाद्य मिळत आहेत, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची शेती केली जाते, लोकांचा व्यवसाय कसा आहे, हे त्याला मिळतं. जो जास्त फिरतो त्याला जास्त ज्ञान मिळत असतं व्यवहाराचं. आणि म्हणून मग आपल्याला असं वाटतं की पर्यटन हा एक चांगल्या प्रकारचा उद्योग, व्यवसाय. कारण माणसाला या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेतरी मनशांती मिळावी, त्याला स्टॅबिलिटी मिळावी, कुठेतरी सुख मिळावं, निसर्गाचा आस्वाद मिळावा, निसर्गामध्ये जावं, असं प्रत्येकाला वाटतं. मला असं वाटतं की तुम्हाला, तुमच्यापैकी असं कुणीच नसेल की ज्याला फिरणं आवडत नाही. प्रत्येकाला फिरणं आवडतं. कमीत कमी आपण आपल्याकडे यात्रेला तरी जातो, देवमोगरा यात्रेला तरी आपण जातो. आपल्याला वाटतं की आपण केव्हा तरी जाऊ यात्रेला. याचा अर्थ प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की आपल्याला फिरणं महत्वाचं आहे, पर्यटनाला जाणं महत्वाचं आहे. मग हे पर्यटन जे आहे, तर हे पर्यटन साधारणतः खालील कोणत्या कारणामुळे हे पर्यटन सुरू असतं, त्याची ध्येय काय असतात? तर पूर्वीच्या काळी, याच्या अगोदर, आता बघा तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसेलच, मी एक एक पॉइंट शेअर करत जातो आणि त्याचं डिस्क्रिप्शन पण या ठिकाणी करत जातो. पूर्वीच्या काळाचा विचार करता व्यापारासाठी पर्यटन होत होते. आता याचं जर आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर अरेबियन कंट्रीजमधून भरपूर व्यापारी आपल्याकडे हुंडाद्वारे या ठिकाणी ते खैबर खिंडीमधून भारतामध्ये यायचे, व्यापार करायचे, निघायचे. चीनमधून सुद्धा व्यापारी आपल्याकडे यायचे, रेशीम कापड घेऊन यायचे. आपल्या इथून वास्को डी गामा सारखे व्यापारी आपल्याकडे आलेले आहेत. मसाल्याचे पदार्थही या ठिकाणी आपल्याकडनं घेऊन जायचे. म्हणजे एक प्रकारे ते पर्यटन सुद्धा करायचे आणि व्यापारी करायचे. मध्ययुगीन काळामध्ये आपल्याला असं दिसून येतं. आता व्यापारासाठी पर्यटन म्हटलं तर ते त्यावेळेस सुद्धा होतं आणि आज सुद्धा आहेच. आज सुद्धा काही कमिट्या ज्या असतात, काही मंडळं जी असतात, हे कुठेतरी देशामध्ये दुसऱ्या देशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ते व्यापारासाठी पण जातात, त्यांची ते मीटिंग पण अटेंड करतात आणि पर्यटनही करतात. म्हणजे व्यापारासाठी पर्यटन पूर्वीच्या काळी असायचं, आज सुद्धा आहे असं आपल्याला दिसून येतं. आपल्याकडचे व्यापारी सुद्धा हे दुसऱ्या राज्यामध्ये, दुसऱ्या शहरामध्ये व्यापार करण्यासाठी तात्पुरत्या ठिकाणी जायचे. यात्रा असेल तर त्या ठिकाणी जायचे व्यापार करण्यासाठी. आज सुद्धा आपण पाहतो तोरणमाळला गुरुवारचा बाजार असेल
तर शहाद्याचे व्यापारी, खेत्याचे व्यापारी, इतर व्यापारी त्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी जातातच आठवड्यातून एक दिवस. यात्रा असेल त्या ठिकाणी महाशिवरात्रीची, तर त्यावेळेसही त्या तोरणमाळच्या स्थळी आपल्याकडचे व्यापारी जातात. म्हणजे व्यापारासाठी पर्यटन होत असतं. दुसरं कोण आपण या ठिकाणी की जीवनाचा आनंद घेण्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी. आता सुरुवातीपासूनच माणसाच्या मनामध्ये पर्यटन, फिरणं हा अंगभूत गुण आहे. आणि मग जीवनाचा जो आनंद आहे तो जर घ्यायचा असेल तर त्याला फिरणं खूप महत्वाचं आहे. वर्षभर एकाच ठिकाणी काम करून मन आणि शरीर श्रमाने थकून जायचं आणि म्हणून कुठेतरी विरंगुळा असावा म्हणून लोक पर्यटनाला जातात. आपल्याकडे सुद्धा आपण बघतो बघा की ज्यावेळेस शेतीची कामं नसतील आणि शेतीची कामं संपल्यानंतर ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा असायचा तर तो त्याच्यानंतर मग यात्रा किंवा गावातल्या दिवाळी, होळी यासारखे सण साजरे व्हायचे आणि मग त्या ठिकाणी लोक जायचेत, म्हणजे पर्यटन करायचे, फिरायचे. हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे मनाला विरंगुळा मिळावा, शरीराचा श्रम कमी व्हावा, क्षीण निघून जावा म्हणून लोक पर्यटन करायचे. तिसरा नंबरचा पॉइंट आहे शारीरिक थकवा आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी. हे त्याच पद्धतीने आहे की शरीराचा थकवा असतो, मानसिक त्रास असतो, मानसिक थकवा असतो एकाच ठिकाणी राहून, आणि म्हणून मग शरीर या ठिकाणी चांगलं राहावं, मन प्रफुल्लित राहावं म्हणूनच आपल्याला असं दिसून येतं की पर्यटन त्या ठिकाणी घडतं शारीरिक आणि मानसिक थकवा कमी करण्यासाठी. आणि प्रत्येकाला वाटतं की आपण कुठेतरी आपण चौथा पाणी या ठिकाणी घेतोय नवनवीन पर्यावरणाचा आनंद घेण्यासाठी. आता नवनवीन पर्यावरण म्हणजे काय की एखादा व्यक्ती हा जर एखाद्या मैदानी भागावरती राहत असेल तर त्याला वाटतं की आपण कुठेतरी डोंगर रांगांवरती जावं, फिरावं, निसर्गामध्ये जावं, धबधबे पाहावेत, नद्या पाहाव्यात, उंच शिखराकडे जावं, हे प्रत्येकाला वाटतं. नवीन पर्यावरणाचा आनंद त्याला मिळतो. जो व्यक्ती डोंगर रांगांमध्ये राहतो त्याला वाटतं की आपण समुद्र किनारपट्टीवरती जावं, समुद्र पाहावा, किनारपट्टीवरती फिरावं, ताजेतवाने व्हावं, नवीन पर्यावरणाचा आनंद आपण त्या ठिकाणी घेतो. काही लोकांना वाटतं की आपण वाळवंटामध्ये जावं, वाळवंट पाहावा. मग त्यामुळे लोक जोधपूर, जैसलमेर, राजस्थानचा जो परिसर आहे त्या ठिकाणी जातात. काही लोकांना सर्फिंग आवडतं, काही लोकांना आईस स्केटिंग आवडतं, बर्फातले खेळ आवडतात म्हणून लोक काही वेळेस हिवाळ्यामध्ये कुलू, मनाली, शिमला या भागामध्ये जातात. याचा अर्थ काय की एकाच पर्यावरणामध्ये राहून ते थकतात आणि त्याच्यामुळे नवीन पर्यावरणामध्ये गेल्यानंतर त्यांना वाटतं की आपण त्या ठिकाणी जावं नवीन पर्यावरणात आणि विरंगुळा त्या ठिकाणी आपल्याला मिळावा असं त्यांना वाटतं. आता तर आधुनिक जग आहे, जो पुढचा पॉईंट म्हणतोय तो अतिशय महत्वाचा आहे की प्रदूषणमुक्त परिसरास भेट देणं. आपण खेडेगावात राहतो म्हणून आपल्याला काही जास्त प्रदूषणाचा त्रास होत नाही, परंतु मुंबईमध्ये, दिल्ली, अहमदाबाद, कलकत्ता, चेन्नई, शिकागो, हाँगकाँग ही जी मोठी शहरं आहेत, टोकियो असेल जपानचं, न्यूयॉर्क असेल अमेरिकेमधलं, ही जी मोठी शहरं आहेत या शहरांमध्ये कारखानदारी, स्वयंचलित वाहनं, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जैविक इंधन, आपण त्याला म्हणतो पेट्रोल, डिझेल वगैरे, जे जीवांपासून निर्माण झालेलं आहे, जैविक इंधन मोठ्या प्रमाणे जाळलं जातं, कोळसा जाळला जातो. त्याच्यामुळे धुळीचं प्रमाण, धुराचं प्रमाण जास्त असतं, कार्बनचं प्रमाण जास्त असतं, शरीराला त्रास होतो, श्वसनाला त्रास होतो, शरीराचे बरेचसे अवयव त्याच्यामुळे निकामी सुद्धा होऊ शकतात. आणि म्हणून मग असं वाटतं की आपण कुठेतरी एखाद्या स्वच्छ पर्यावरणात जावं, त्या ठिकाणचा आनंद घ्यावा असं त्यांना वाटतं. म्हणून नवीन पर्यावरणाला भेट देण्यासाठी सुद्धा प्रदूषणमुक्त जो भाग असेल की ज्या ठिकाणी प्रदूषण नाही, स्वच्छ हवा असेल, त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. हे पण एक आपल्याला या ठिकाणी ध्येय सांगता येईल. निसर्ग सौंदर्य असेल, याच्या जो पुढचा आपल्याला या ठिकाणी घटक दिसतो, निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी. निसर्ग सौंदर्य जंगल असतं, धबधबे असतील, नद्या असतील, नाले असतील, होड्या असतील, छोटे छोटे धबधबे असतील, आपण त्याला आपल्या भाषेमध्ये धावत्या द्रुतगती, रॅपिड्स असं म्हणतो, गरम पाण्याचे झरे असतील, थंड पाण्याचे सरोवर असतील, समुद्र असेल,
तर असं निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मनुष्य शहरामधून अशा एखाद्या नवीन नैसर्गिक भागामध्ये जातो आणि ते सुद्धा एक प्रकारचं त्याचं ध्येयच आपल्याला दिसून येतं. यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक माणसाला या ठिकाणी धार्मिक स्थळांना भेटी द्यायला आवडतं. हे पण एक ध्येय आहे. उदाहरणार्थ आपण देवमोगरा यात्रेला जातो, तोरणमाळला महाशिवरात्रीला जातो, गोरक्षनाथची यात्रा त्या ठिकाणी असते, त्यावेळेस आपण जातो. ओंकारेश्वर, महेश्वर अशी जी ठिकाणं आहेत धार्मिक ठिकाणं, पंढरपूर असेल, शिर्डी असेल, बरेचसे लोक बालाजी, तिरुपती बालाजीला जातात, बरेचसे लोक आता अयोध्येला जातील, काशी मथुरेला जातील, कोणी मक्केला जातात. भारतामधून तर मुस्लिम लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये मक्केला दरवर्षी जातात. मक्केची यात्रा असते, मक्का मदिना. ख्रिश्चन लोक असतील, ज्यू लोक असतील, मोठ्या प्रमाणामध्ये जेरुसलेमला भेट देतात, इस्रायलच्या जवळपास. मग प्रत्येक जो मनुष्य आहे की तो धार्मिक स्थळांना भेटी देतोच, कारण प्रत्येक मनुष्य हा कुठल्या ना कुठेतरी धर्माचा एक असतोच. कोणी बौद्ध गयाला पण जात असतं, लुंबिनीला जात असतील, गौतम बुद्धाचं त्या ठिकाणी पवित्र स्थान आहे. तर अशा प्रत्येक ठिकाणी भेटी देत असतात आणि म्हणून धार्मिक स्थळांना भेटी देणं हे पण या ठिकाणी आपल्याला ध्येय आपल्याला दिसून येतं. काही वेळेस सामाजिक आणि सांस्कृतिक जे घटक असतात तर त्या ठिकाणी सुद्धा आपण भेटी देतो. उदाहरणार्थ हुतात्मा एखादं ब्रिटिशांच्या काळामध्ये रावलापाणी म्हणून एक भाग आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशांनी गोळीबार केलेला होता, की असं एक सामाजिक सांस्कृतिक ठिकाण असेल. आपल्याकडे काठीची होळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भरते, तर त्या ठिकाणी लोक भेटी देतात. सांस्कृतिक ठिकाण आहे, एक सामाजिक ठिकाण आहे. असे काही आपल्याला ठिकाणं दिसून येतात की त्या ठिकाणी भेटी देणं हे खूप महत्वाचं असतं. तर अशा संकल्पना आपल्याला दिसून येतात. या संकल्पनेमधूनच या ठिकाणी या पर्यटन भूगोलाचा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो, त्याचा उद्देश आपल्याला दिसून येतो. आता आपण पुढचा पॉइंट पाहू की पर्यटनाची व्याख्या नेमकी काय. तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी शेअर होतेच आहे की पर्यटनाची व्याख्या कोणती आहे, पर्यटन म्हणजे काय. तर त्याच्या भरपूर व्याख्या आपल्याला करता येतील. त्यापैकी सगळ्यात सोपी व्याख्या अशी आहे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे आणि मूळ ठिकाणी ठराविक काळात परत येणे म्हणजे पर्यटन होय. बघा किती सोपी व्याख्या आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण जातोय आणि एखाद्या कमी कालावधीमध्ये किंवा एखाद्या निश्चित कालावधीमध्ये आपण आपल्या मूळ ठिकाणी परत येतोय. म्हणजे आपण त्या ठिकाणी परमनंट राहण्यासाठी जात नाहीत. कुठेतरी 2-3 दिवस आपण जातोय आणि परत येतोय, तर त्या ठिकाणी आपण थांबत नाहीत. तर या व्याख्येतून आपल्याला असं दिसून येतं की आपली जी ठिकाणं असेल, आपण जिथं राहतो त्या मूळ ठिकाणापासून एखाद्या ठिकाणी जाणं, निश्चित काळासाठी जाणं, त्या ठिकाणी थांबणं आणि परत येणं, आपल्या मूळ ठिकाणी परत येणं, हा जो सगळा क्रिया, ही जी सगळी क्रिया असते या क्रियेला पर्यटन असं म्हटलं जातं. मग काही वेळेस हंगामी पर्यटन असतात, काही वेळेस एका दिवसाचं पर्यटन असतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी पर्यटनाची व्याख्या आपल्याला सांगता येतील. काही शास्त्रज्ञ पण आहेत की त्यांनी या ठिकाणी व्याख्या सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ हर्बर अशी व्याख्या सांगितलेली आहे की परदेशी माणसाचे एखाद्या देशात, प्रदेशात वा शहरात आगमन, वास्तव्य, भ्रमंती आणि तेथून परत जाणे म्हणजे पर्यटन होय. हे आपल्याला दिसून येतं. आता बघा पुढची आपण एक व्याख्या पाहू या ठिकाणी की जॉस ॲरिलागा यांनी म्हटलेलं आहे. बघा कशा वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला दिसून येतात. सायकलवरून फिरणे, गिर्यारोहण करणे, तळ ठोकणे, नौका विहार करणे, खेळ इत्यादीसाठी भ्रमंती करणे म्हणजे पर्यटन होय. बघा किती साधी सरळ व्याख्या केलेली आहे. सायकलवरून फिरणं, गिर्यारोहण करणं, तळ ठोकणं, नौकाविहार करणं. आता बघा आपल्याकडे सुद्धा यापैकी आपल्याला असं सांगता येईल की दरवर्षी सप्तशृंगी मातेचं या ठिकाणी दिंडी निघते. दिंडीला आपण जातोच, ते सुद्धा एक प्रकारे पर्यटनच आहे. सायकलवर गेलं काय आणि पायी पदभ्रमण केलं काय. शिर्डीला सुद्धा आपल्या इथून बरेचसे वाऱ्या या ठिकाणी जात असतात. पंढरपूरची वारी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. श्रावणामध्ये तापीतून पाणी आणणं, पायी जाणं, पाणी घेऊन येणं, हे पण एक पर्यटनच आहे.
म्हणजे सायक्लोन फिरा, गिर्यारोहण करा, नौकानयन करा, कुठेतरी तळ ठोकून राहा, कुठेतरी तंबूमध्ये राहा, या सगळ्याचा समावेश पर्यटनामध्ये आपल्याला करून या ठिकाणी दिसतोय. तसं हुंजीकर व फ्रँक यांनी असं म्हटलेलं आहे की कायम स्वरूपाची वस्ती न करण्याच्या हेतूने व उत्पादनाशी संबंध नसलेली अपरिचित व्यक्तीच्या भ्रमतीतून प्रस्थापित झालेली अपूर्ण घटना व संबंध म्हणजे पर्यटन होय. म्हणजे याच्यात आपल्याला असं दिसून येतं की या व्याख्येमध्ये तो असं म्हणतो की तुम्ही कुठेतरी फिरायला जाताय, पण तुम्ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी वस्ती करत नाहीत तुम्ही, आणि उत्पादनही करत नाहीत. नाही तर तुम्ही त्या ठिकाणी गेलात, तुम्ही तिथं वस्ती केली कायमस्वरूपी, काहीतरी उत्पादन करतायत आणि म्हणतायत पर्यटनाला जातोय, असं नाही. तर कायमस्वरूपी वस्ती न करता तात्पुरत्या 2-3 दिवस 4-5 दिवस त्या ठिकाणी वस्ती करायची, थांबायचं, आणि कुठल्याही प्रकारच्या उत्पादन करायचं नाही वस्तूचं. फक्त एक फिरणं, त्या ठिकाणी डोळ्यांनी सौंदर्य पाहणं, हे या ठिकाणी अधोरेखित केलेलं आपल्याला दिसून येतं. बघा, या सगळ्याच ज्या व्याख्या आहेत, या व्याख्येमधून आपल्याला असं दिसून येईल, सगळ्यांचा सार आपण एक काढला तर, की एखाद्या ठिकाणी पर्यटनाच्या ठिकाणी जाणं, त्या ठिकाणी थोडे दिवस मुक्कामाला थांबणं, तिथलं निसर्ग सौंदर्य पाहणं, त्या ठिकाणच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, भौगोलिक, नैसर्गिक सगळ्या घटकांना भेटी देणं, मनाचा जो ताण असेल तो ताण कमी करणं, या सगळ्यांचा आपल्याला, या घटकांचा या ठिकाणी या व्याख्येमध्ये आपल्याला विचार करता येईल. विचार त्याचा झालेला आहे. आपण ज्यावेळेस पुढचं तुम्हाला मी लेक्चर पाठवेल की त्यावेळेस त्या ठिकाणी मग पर्यटन भूगोलाचं स्वरूप कसं आहे, त्याचं नेचर कसं आहे, नेचर ऑफ टुरिझम जॉग्राफी, हे आपण पुढच्या प्रकारात शिकू. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, घरीच थांबा. ओके, बाय.